नमस्कार मित्रांनो, मी संदीप। आज मी तुम्हाला एक छानशी कथा वाचून दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। माझी मालकीन तिच्या 2 महिन्याच्या मुलाला डब्याचं दूध पाजत असे, परंतु तिचा मुलगा नेहमी आजारी असायचा। डॉक्टरांनी सांगितले की मुलाला आईच्या दुधाची नितांत गरज आहे, परंतु मालकिनीने तिचे दूध तिच्या मुलाला पाजले नाही। मालकाने मला सांगितले की मी तुला 50,000 रुपये देईल, तर तुझे दूध माझ्या मुलाला पाज। 50,000 रुपये ऐकून मी होकार दिला। मी माझ्या मालकिनीच्या मुलाला आनंदाने दूध पाजायचे, पण जेव्हा जेव्हा मी मुलाला दूध पाजायचे तेव्हा मोठे साहेब माझ्या मागे उभे राहायचे आणि त्या मुलाकडे बघत राहायचे। त्यामुळे मला लाज वाटायची, पण मी त्यांना काहीच बोलू शकत नव्हते, कारण मुलाला दूध पाजवण्याचे 50,000 रुपये मला दर महिना मिळत होते। एकदा रात्री मुलाला दूध पाजायला गेली। मी नुकतेच मुलाला दूध द्यायला सुरुवात केली होती, तेव्हा अचानक मालक आले आणि मग माझे भान हरवले। माझं नाव चंपा आहे। माझ्या पतीचा पगार खूप कमी होता। घराचा खर्च आम्ही जेमतेम चालू शकतो, आणि वरती माझ्या 8 महिन्याच्या मुलाचे फाटलेले कपडे पाहून मला रडू आले। माझ्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते। माझ्या शेजारणीने मला एकदा एक गोष्ट सांगितली। हे ऐकून मी विचार करू लागले, पण मला वाटले की कदाचित माझा नवरा मला हे करू देणार नाही। ते काम असे होते, माझ्या शेजारणीने सांगायला सुरुवात केली की मालकाला अशा एका स्त्रीची गरज आहे जी आपल्या मुलासाठी भरोशाने काम करू शकते, आपल्या मुलाचे संगोपन करू शकते आणि आपल्या मुलाला स्तनपान करू शकते। शेजारणीचे बोलणे ऐकून मी शांत झाले की पुन्हा म्हणू लागली की तो खूप श्रीमंत माणूस आहे, पण त्याची पत्नी त्याच्या 2 महिन्याच्या मुलाला दूध पाजत नाही। ती त्या फक्त डब्याचे दूध पाजते, त्यामुळे तिचा मुलगा आजारी राहतो आणि तो माणूस आपल्या मुलावर खूप प्रेम करतो। जर तू त्याच्या मुलाला दूध पाजलं तर त्याचा मुलगा निरोगी होईल आणि मग तो आपल्या मुलाकरिता तुला खूप चांगली किंमत देईल। मी म्हणाले की माझे पती मला हे करू देणार नाहीत। माझी शेजारणी म्हणाली, आधी तू एकदा माझ्यासोबत ये आणि मालकाला विचार की तो तुला या कामाची काय किंमत देईल। जर मालक खूप पैसे देत असतील तर साहजिकच तुझा नवरा नकार देऊ शकणार नाही, कारण तुम्हालाही पैशाची गरज आहे, आणि मग तो तुम्हाला चांगले अन्न देईल जेणेकरून तुम्ही त्याच्या मुलाला शक्य तितके स्तनपान करू शकाल। तुमच्या मुलालाही त्याचा फायदा होईल। आता पहा, तुमचा मुलगा किती अशक्त झाला आहे, कारण तुमच्या मुलाला आहार चांगला नसल्याने तुमचा मुलगा उपाशी राहतो, त्याचं पोट नीट भरत नाही, त्यामुळे तो किती अशक्त झालाय बघ। मी माझ्या मुलाकडे पाहिले। खरं तर माझ्या मुलाचा चेहरा भुकेने आणि गरिबी दिसत होता। माझ्या मुलाला पाहून मला त्याची दया आली आणि हे सर्व ऐकून मी शब्द झाले। शहाची कचकच माझ्या पगारीचा खूप कमी होता आणि तो मला जगण्यासाठी पुरेसा नव्हता, त्यामुळे मी पोटभर जेवू शकत नव्हते। माझा मुलगाही खूप अशक्त होता, आणि मग मी माझ्या मुलाचा फायद्यासाठी हे पाऊल उचलण्याचे मान्य केले। मात्र दुसऱ्याच्या मुलाला आपल्या कुशीत घेऊन आपल्या मुलाचे हक्क दुसऱ्या मुलाला देणे खूप अवघड आहे। हे काही सोपे काम नाही, पण माझ्या मुलासाठी मी हे सर्व करायला तयार होते। आता मला माझ्या शेजारणीचा सल्ला योग्य वाटला की मी आधी त्यांच्याशी बोलावं हवं, म्हणजे तिथून चांगला पगार मिळण्याची आशा असेल तरच मी माझ्या पतीशी याबद्दल बोलावं, त्यांना समजण्याचा प्रयत्न करेन। दुसऱ्या दिवशी माझी शेजारणी व मी माझ्या त्या मोठ्या बंगल्यात पोचलो। मी आत गेली तेव्हा ते खरोखरच खूपच श्रीमंत लोक होते। तर त्या घराची मालकीन सोफ्यावर पाय ठेवून नखांना नेल पॉलिशने सजवत होती। मूल जोरजोरात रडत होते आणि त्याला दूध भरवण्यासाठी एक तरुण मोलकरीण ठेवली होती। तिच्या मांडीवर ते मूल होते, पण मूल दूध पित नव्हते। मालकिनीने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर नाराजगी पसरली, आणि मग ती त्या मोलकरणीशी बोलू लागली जी मुलाला दूध पाजत होती। ती म्हणाली, पूजा,
धन्याच्या मनात कसलं पेन भरलं आहे ते मला माहिती नाही. आजकाल प्रत्येक जण डब्बा बंद दूधही मुलाला देते आणि या दुधाने मुलाचे पोषणही होते. पण या माणसाला फक्त त्याचा मुद्दा पूर्ण करायचा आहे. खरं ही सर्व माझी समस्या नाही. तुमचा मालक सध्या खोलीत आहे, तो बाहेर आल्यावर त्या मुलीशी बोलायला सांग. असे सांगून ती मालकीण निघून गेली आणि ड्रायव्हरला फोन करू लागली, कारण तिला खरेदीसाठी जायचे होते. त्यामुळे ते ड्रायव्हरला गाडी बाहेर काढण्यास सांगितली होती. त्या स्त्रीचा पाहून मला आश्चर्य वाटले. शेवटी ही कसली आई, हा विचार त्या बाईला बघण्याआधी करत होते. कदाचित अशी काही आजारी स्त्री असेल जी बळजबरीने आपल्या बाळाला स्तनपान देत नाही. परंतु ही स्त्री एक मजबूत तरी होती, निरोगी देखील होती आणि कदाचित आजकालच्या आधुनिक प्रकारची आई अशीच असते. ती आपल्या मुलाला नोकरीच्या दयेवर सोडते आणि ती आपल्या मुलांना फक्त नोकरासोबतच शेअर करते. मुलाला छाती धरण्याऐवजी ती त्यांना फक्त नोकराच्या स्वाधीन करते. मी एक थंड दीर्घ श्वास घेतला आणि ही वेळ होती. माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते जेणेकरून चांगले अन्न मिळणे, जेणेकरून माझा मुलगा देखील निरोगी असेल. आणि त्या बाईकडे सर्व काही आहे, परंतु तरीही ती आपल्या मुलांना आपल्या हक्कापासून दूर ठेवत होती. ती बाई उठून निघून गेली होती. काही वेळाने या घरचा मालक खोलीतून बाहेर आला आणि माझ्या शेजारणीला विचारले, हीच तीच बाई आहे का? शेजारणी म्हणू लागली, हो, हीच ती बाई आहे. मी फक्त त्या माणसाकडे बघत राहिले. ती एक इतकी दबंग व्यक्ती होती की मी डोळे मिचकायला विसरले होते. उंच आणि रुंद कुरळे केस, मोठे डोळे, गव्हाळ रंग, इतके आकर्षक व्यक्तिमत्व की त्यांना पाहून भल्या भल्या माणसांनाही धक्का बसेल. मी पटकन स्वतःला व्यवस्थित केले. त्या माणसाने माझ्या मुलाला माझ्या मांडीवर घेतल्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि तेव्हा त्याची तब्येत ही फारशी बरी नव्हती. मी बारीक होते. तो म्हणू लागला की तिला स्वतःला खूप अन्नाची गरज आहे. तिला माझे मूल कसे सुदृढ करता येईल. मी त्याचे म्हणणे ऐकले आणि म्हणाले, उदरनिर्वाह करणे हे देवाच्या हातात आहे. ज्याला देवाने मुले दिली आहेत त्यानेच मुलाच्या पोटात पाण्याची ही साधने निर्माण केली आहे आणि तेथील मुलांना बळही दिले आहे. माझे म्हणणे ऐकून त्यांनी माझ्याकडे अतिशय काळजीपूर्वक पाहिले आणि सांगितले की माझे मूल खूप आजारी पडू लागले आहे, कारण तो डब्याचे दूध पचवू शकत नाही. प्रत्येक मुलाला आईच्या दुधाची नितांत गरज असल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे. पण माझी पत्नी मुलाला हा अधिकार देण्यास कोणत्याही प्रकारे तयार नाही. मला माझ्या मुलाची खूप काळजी वाटते. माझा मुलगा माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो, हे समजून घ्या. माझा मुलगा ही माझी सर्वात मोठी कमजोरी आहे. मी म्हणाले, किती पैसे देऊ शकता आपण? माझ्या प्रश्नावर तो म्हणाला, तुला पाहिजे तेवढे देईल. मला पैसे द्यायला काहीच अडचण नाही. माझ्याकडे देवाने दिलेले सर्व काही आहे. फक्त माझा मुलगा बरा व्हावा. मला दुसरे काही नको. त्याने मला दरमहा 50,000 रुपये द्यायला सांगितले आणि हे ऐकून माझे डोळे आश्चर्याने विस्तारले. माझ्या गरजेपेक्षा हे जास्त पैसे होते. मी म्हणाले, विचार करून सांगते आणि माझ्या नवऱ्याशी बोलून तुम्हाला उत्तर देईन. आणि मग मी तिथून निघाले. मी माझ्या नवऱ्याला सांगितल्यावर ते कधी गप्प राहिले, पण थोडे बोलल्यावर त्यांनी मला परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी मी त्या बंगल्यात गेले तेव्हा मालक त्याच्या घरीच हजर होता. मला पाहून त्याने त्याचा मुलगा मला दिला आणि सांगितले की आज तुला दिवसभर इथेच राहावे लागेल. मी होय म्हणलो. आपण रात्री 10 नंतर जाऊ शकता. मी माझ्या मुलालाही सोबत आणले. मी एका दासीसह दुसऱ्या खोलीत गेले. ही खोली या मुलासाठीच बनवली गेली होती. ते मूल सतत रडत होते. कदाचित त्याला खूप वेगवान भूक लागली असेल. उपासमारीमुळे तो मोठ्याने ओरडत होता. मला त्याची प्रकृती बघवली गेली नाही. तथापि मी सुद्धा एक आई होती. मला त्याच्यावर दया वाटली. मी त्याला माझ्याबरोबर घेतले आणि त्याला शांत केले. पण त्या मुलाला माझ्या मांडीवर घेतलेले बघून माझा मुलगा मला खूप काळजीपूर्वक पाहत होता. मी माझ्या मुलाच्या उजवीकडे त्याला बसवले होते. माझा मुलगा वारंवार माझ्या मांडीवर येण्याचा प्रयत्न करत होता.
पण त्याच वेळेस मालकाचा मुलगा माझ्या मांडीवर होता. मी त्याला खायला घालून झोपवण्याचा प्रयत्न करीत होते. मी माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र अवस्था पाहिली. मालकाचा मुलगा लवकर झोपला होता. दूध पिल्यानंतर त्याच्या पोटाची भुकेने लागलेली आग शांत होताच मालकाचा मुलगा आरामात झोपला होता. पण जेव्हा जेव्हा माझा मुलगा माझ्याकडे पाहायचा तेव्हा मी त्याला स्वतःहून खाली जाण्याचा प्रयत्न करीत असे. मला वाटले की माझा मुलगा आता रडत आहे, म्हणून मी माझ्या मुलाभोवती मालकाच्या मुलाची खेळणी पसरवली. मग माझ्या मुलाचे खेळण्यात मनोरंजन केले. मी मुलाला झोपायला त्याला पलंगावर ठेवले. खोलीत एसी देखील चालू होता आणि मग माझ्या मुलालाही भूक लागली होती. झोपण्याची वेळही झाली होती. माझ्या मुलालाही झोपायला लावले. परंतु आता मी माझ्या मुलाकडे झोपायला पाहिजे असा विचार करीत होते. मालकाच्या मुलाचा पलंग मोठा होता आणि बेडवर त्याचा मुलगा झोपलेला होता. तथापि आम्ही गरीब लोक होतो. मी माझ्या मुलाला जमिनीवर घातले आणि स्वतः त्याच्या बरोबरीने बसले. खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीत एक दासी आत शिरली. तेव्हा थोड्याच काळासाठी तिच्या हातात एक ग्लास दूध होता. दासीने माझ्या हातात एक ग्लास दूध ठेवले. मी तिच्याकडे आश्चर्यचकितपणे पाहू लागले. दासी बोलली की मालक म्हणत आहे की आपण ते प्याले आणि काही काळानंतर मी तुम्हालाही फळे आणते. तुम्हाला सर्व फळे खावे लागतील. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मी म्हणाले, मी हे सर्व कसे खाईल? ती दासी म्हणाली, मालकाची ऑर्डर म्हणून लागली. ते असे म्हणत आहेत की आपला चांगला आहार राहिला तर त्यांचा मुलगा देखील निरोगी होईल. हे ऐकून मी संपूर्ण दुधाचा ग्लास प्याले. 1 वर्षानंतर मी दुधाचा भरलेला एक ग्लास संपूर्ण पियत होते. अन्यथा दररोज फक्त 2 किंवा 3 चिप्स दूध माझ्या पतीला कापड ठेवून पातळ चहा बनवण्यासाठी वापरत असे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात हे मला माहीत नाही. वेळ एखाद्या व्यक्तीला असं दर्शविली जाते. मी भाकरीची तळमळ करायचे आणि इथे जगातील सर्व काही माझ्या डोळ्यासमोर ठेवले होते. तथापि आम्ही गरीब लोक होतो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे माहीत नाही केवळ एखाद्या व्यक्तीला कसा दर्शविला जातो. हे सर्व मालकाच्या मुलामुळे काही दिवसात माझ्या आरोग्यात फारसा बदल दाखवला गेला. माझे कोरडे हाडाचे शरीर आता तयार झाले आहे. चेहरा चमकू लागला. जर मी स्वतःला आरशात पाहिले तर मी ओळखू शकत नाही. लग्नाआधी मी कधीही इतकी सुंदर नव्हते. आम्ही खूप गरीब होतो. एखादी गोष्ट दयाळू दिसली परंतु ती साध्य करू शकत नाही. अगदी सुरुवातीपासूनच माझे शरीर हाडाची रचना होते आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर ते आणखी कमकुवत झाले. परंतु आता आहार चांगला होता तेव्हा शरीर तयार होऊ लागले. चेहऱ्याचा रंग उजळला होता. चेहऱ्यावर एक विचित्र चमक आली. आता माझा नवरा ही मला पाहून खूप आनंदी राहतो. आता तू खूप सुंदर झाली आहेस आणि मी लाजायचे. 1 महिना पूर्ण झाला. मालकाने मला संपूर्ण 50,000 रुपये हातात दिले. पैसे पाहून मला खूप आनंद झाला. इतके पैसे दिल्यानंतर माझ्या पतीने खूप आनंद झाला. 5 वर्षातही तो इतका पैसा जमा करू शकला नसता. पैसे मिळताच मी घरातील अनेक वस्तू खरेदी केल्या. त्या दिवशी मी माझ्या घरी भरपूर अन्न शिजवले होते. माझ्या नवऱ्याने पहिल्यांदाच असा स्वादिष्ट पदार्थ खाल्ला होता. माझे सुखी घर पाहून मलाही खूप आतून आनंद होत होता. सगळं खूप चांगलं चाललं होतं. मी रोज सकाळी मालकाच्या घरी जायचे आणि रात्री 10 वाजता परतायचे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली. गोष्ट अशी होती की जेव्हा मी मालकाच्या मुलाला खोलीत घेऊन जायचे तेव्हा काही वेळाने मालकही कोणत्या ना कोणत्या बहाण्याने खोलीत यायचा. तो माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघायचा. मी गोंधळले आणि लगेच मुलाला त्यांच्या मांडीवर दिले. तो मला मुद्दामून विचारू लागला. मला माझ्या बॉसचे हे वागणे खूप वाईट वाटायचे. तो न डगमगता खोलीत का येतो? हा ट्रेड 5-6 दिवस चालत असताना मी त्याला एका दिवस म्हणाले, हे बघा, मला तुम्ही इथं आलेला आवडत नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा रूममध्ये येत जाऊ नका. मी जे बोलले ते ऐकून त्याला कपाळावर आड्या पडल्या. तो म्हणाला, खरे सांगतो. मी हो म्हणाले. मालक म्हणाला, हे बघ, मी तुला खाण्यापिण्याच्या एवढ्या गोष्टी देत आहे जेणेकरून माझे मन निरोगी राहील. मला फक्त एवढी शंका आहे की कदाचित तू माझ्या मुलापेक्षा तुझ्या मुलाकडे जास्त लक्ष देत आहे का? तू माझ्या मुलाला उपाशी ठेवून तुझ्या मुलाला पूर्ण दूध पाजत असशील. फक्त हीच शंका माझ्या मनात राहते. मी एवढा पैसा खर्च करत असेल तर ते मी माझ्या मुलासाठी करत आहे.
मालकाचे हे बोलणे ऐकून माझं मन चक्रावले. त्याला माझ्याबद्दल काय वाटते? मी अप्रामाणिक आहे? मी माझ्या मुलाला त्याचे अन्न खाऊन निरोगी बनवून आणि त्यांच्या मुलाला उपाशी ठेवेन? मी म्हणाले, मालक, मी गरीब नक्कीच आहे, पण मी बेमान नाही. आणि तुम्हाला अशी शंका असेल तर ठीक आहे. मी तुमच्या मुलाला पुरेसे आहार देतो की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही एखाद्या स्त्रीला दुधासाठी ठेवा. एवढं बोलून मी माझ्या मुलाला माझ्या कडेवर उचलून बाहेर जाऊ लागले. तो मला हाक मारू लागला, पण मी 1 मिनिटही तिथे थांबले नाही. मी गरीब नक्की होते, पण बेमान नाही. इतक्या गोष्टी ऐकून मी का थांबेन? मी माझ्या मुलाचा हक्क त्यांच्या मुलाला देत होतो. मी इथे असेपर्यंत त्याची काळजी घेत होते, त्यांच्या मुलाची काळजी घेत होते आणि माझ्या मुलाची त्यांच्या खेळण्याने मनोरंजन करत होते. जरी माझ्या मांडीवर असलेल्या माझ्या मुलाकडे त्यांच्याकडे लक्ष देण्याचा अधिकार होता, त्याच रात्री माझ्यावर आणखी एक संकट कोसळले. माझे पती घरात परत येत असताना वाटेत त्यांचा अपघात झाला. मला एक फोन आला आणि कोणीतरी मला सांगितले की तुझ्या पतीचा अपघात झालेला आहे. इतकं ऐकावं लागलं, मी अस्वस्थ झाले. माझ्या हातातून फोन पडला होता. मी दवाखान्यात पळत गेले. अपघात खूप गंभीर होता. खूप रक्त सांडलं होतं. तुमच्या पतीला जगणे अवघड असल्याचे डॉक्टरनं सांगितले होते. मी रडत रडत देवाकडे माझ्या पतीच्या आयुष्याची याचना करत होते, पण देवाला माझ्यावर दया आली नाही. माझा नवरा मला सोडून गेला होता. तुझा नवरा आता या जगात नाही असे सांगितल्यावर मी बेशुद्ध पडले होते. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा माझे सर्व काही तुटले गेले होते. आधी मी माझ्या अवघ्या काही महिन्याच्या मुलाकडे पाहिलं तर माझ्या पतीच्या मृतदेहाकडे पाहून रडत असे. माझ्या नवऱ्याचे पोस्टमॉर्टम कधी झाले आणि जेव्हा त्यांनी त्याला घरी नेले तेव्हा काय करावे हेच मला समजत नव्हते. मला जाणीव नव्हती. माझे संपूर्ण जग तुटले होते. माझ्या घरी लोकांची गर्दी होती. माझ्या नवऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मी रात्र रडत काढली होती. तर माझ्या मुलाला हे देखील माहिती नव्हते की त्यांच्या वडिलांनी या जगात नाही, त्याला एकटे सोडून गेले होते. जो कोणी मला आणि माझ्या मुलाला बघेल तो म्हणला की आम्ही अनाथ आहोत. आणि मग या निदर्शक मुलाच्या तुमच्याबरोबर कसे वाढणार? आपल्या नवऱ्याने आपल्याला ह्या तारुण्यात एकटे सोडले आहे आणि जग सोडून गेले आहेत. मी लोकांच्या प्रश्नापासून आणि विचित्र डोळ्यांपासून दूर कसे राहायचे? मी काही स्थिर बसले होते. आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्या घरासमोर दाराबाहेर मोठी कार थांबली. रस्त्यातील मुले कारसह धावत धावत असत. प्रत्येकजण मोठ्या कारकडे बघत होती. ही मोठी कार आमच्या छोट्याशा ठिकाणी कुठून आली? मग आमचा दरवाजा उघडला आणि माझे मालक घरात शिरले. गावातील स्त्री बघत राहिल्या तर मालक माझ्याकडे सर्वांकडे दुर्लक्ष करत त्याने परिस्थितीचा अंदाज लावला होता. काल रात्री माझ्या पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी त्याला मिळाली होती. माझ्या मालकाने माझ्या पतीच्या मृत्यूदेहाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मी कडवटपणे रडण्यास सुरुवात केली. मग माझा मालक असे म्हणू लागला की आपण काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. खरं तर मी तुम्हाला सांगायला आलोय की माझ्या मुलाची तब्येत खूप वाईट आहे. तो दासीबरोबर शांत बसत नाही, फक्त रडत राहतो. त्याला आपल्या मांडीची सवय झाली आहे. कालपासून त्याने काहीही खाल्लेलं नाही. माझ्या मुलाची प्रकृती खूप वाईट आहे. तू परत आलीस की सर्व काही ठीक होईल. मी तुला दुमडलेल्या हाताने विनंती करतो. मी माझ्या चुकांबद्दल दिलगिरी आहे. आता मी तुझ्याशी गैरवर्तन करणार नाही. त्या दिवशी मी माझ्या मुलाबद्दल खूप भाविक झालो होतो, कारण ज्यामुळे मुलाची खरी आई त्याची वास्तविक बनू शकत नाही, मग ती त्यावर खायला घालणाऱ्या स्त्रीवर कसा विश्वास ठेवू शकतो? मालकाचे हे बोलणे ऐकल्यानंतर मला हे देखील समजले की मालक देखील त्याच्या जागी योग्य आहे. त्याने माझ्या हातावर थोडेसे पैसे ठेवले आणि तिथून निघून गेला. माझ्या नवऱ्याचे आधीच निधन झाले होते, पण घरातील रेशनही संपणार होते. मालकाचा मुलगा खूप आजारी आहे. तो फक्त तुझ्या मांडीशिवाय तळमळत आहे, असे मोलकरणीचे मला अनेकदा फोन आले होते. तो फक्त तुझ्या खुशीतच सांत्वन मिळू शकतो. मला त्या मुलाची काळजी वाटत होती. शेवटी मी पण आई होते. माझ्या मांडीवर एक निष्पास मुलगी आहे. मला दुसऱ्या मुलाची काळजी कशी नाही? त्या दिवशी मी मालकाला फोन केल्यानंतर त्याने लगेच एक गाडी पाठवली. त्यात मी मालकाच्या घरी पोहोचले. मी स्वतःची अवस्था पाहून काही वाईट होते, पण असे असूनही मी मालकाच्या मुलाला उचलताच तो लगेच गप्प झाला. त्याने माझा स्पर्श ओळखला होता. त्याची प्रकृती खूप बिकट झाली होती. मी पटकन त्याला दूध पाजले. तो मला चिटकला आणि लवकर माझे दूध पिऊ लागला. त्या मुलाला माझी सवय झाली होती. आता तो सतत माझ्याजवळ येऊ लागला. हे बघून मालक पण खूप खुश झाला. आणि मग एक दिवस तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की
तुला योग्य वाटत असेल तर तू इथेच थांब. मी तुझ्यासाठी क्वार्टर रिकामी करतो. असं असलं तरी आता या जगात तुमचं कोणी नाही. रात्री घरी जाणे आणि सकाळी परत येणे तर तुम्ही इथंच राहा. इथेच थांबलेले बरे. मालकाचे जे सांगितले ते मला योग्य वाटले. शेवटी त्या घरात माझे कोण होते. रोज रात्री इथून निघून सकाळी परत येणे माझ्यासाठी खूप कठीण होते. आणि मग मी मालकाच्या बोलण्यासाठी सहमत झाले. आता मालकाची माझ्याशी आणि माझ्या मुलाशी वागणूक ही खूप चांगली होती. त्यांनी माझ्या मुलाची खूप काळजी घेत होते. तो आपल्या मुलाची जे काही आणतो तो माझ्या मुलासाठी आणत असे. जर मालकणीला तिच्या मुलाची काळजी अजिबात नव्हती. ती नेहमी तिच्या शॉपिंगमध्ये मित्रांसोबत पार्टी करत असे. अनेक वेळा ती तिच्या मैत्रिणीसोबत दुसऱ्या देशात एकटी जात असे. तिला आपल्या मुलाच्या परिस्थितीची अजिबात काळजी नव्हती. कधी कधी नवऱ्याची आठवण करून मी वाईट वाटायचे. माझा मुलगाही वडिलाची आठवण करून रडायचा. आता तो वारंवार आजारू पडू लागला होता. एके दिवशी मालकाच्या मुलाची तब्येत अचानक बिघडली. त्याला खूप ताप आला होता. बाळाला घेऊन मी क्वार्टरमध्ये जाऊ लागले आणि मालक म्हणाला, आज आपण इथेच राहा, माझ्या मुलाच्या खोलीत झोपा. आज त्याला खूप ताप आली आहे आणि तो फक्त तुमच्या जवळच शांतपणे झोपू शकेल. मला तिथेच राहावे लागले. मध्यरात्री मालकाचा मुलगा तापाने जागा झाला. मी त्याच्या डोक्यावर थंड कापड ठेवले आणि त्याला औषध दिले. काही वेळातच त्याचा ताप उतरला. आता त्याला भूकही लागली होती. मी त्याला दूध पाजायला सुरुवात केली, पण नंतर मालक खोलीत आला. माझ्या ध्यानात बसले होते की नंतर मला पावलांचा आवाज आला आणि मी घाबरले आणि मालकाच्या मुलाच्या माझ्यापासून दूर द्यायला सुरुवात केली. तो झोपला होता. त्याची प्रकृती काहीशी बरी होती. माझी अवस्था पाहून मालकाने माझ्यासमोर खुर्चीवर बसले आणि पुढे काय बोलले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. मालक म्हणाला, हे बघ, मी काय सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. मला अशा मुलीशी लग्न करायचे होते जे केवळ जगाची काळजी घेऊ शकत नाहीत तर घर आणि माझ्या भावी मुलाची काळजी घेऊ शकते, त्याची काळजी घेऊ शकते. तर मी लग्न केलेल्या महिलेकडे कसे काही नाही. म्हणून माझ्या मुलाची तब्येत बरी होताच तू माझ्या लग्न करशील का, अशी माझी इच्छा आहे. तू माझ्या मुलाची काळजी घेत आहेस. माझे मुलंही तुझ्यात मिसळले आहेत. मला तुला त्याच्या आईची जागा द्यायची आहे. मालकाचे हे शब्द ऐकून माझा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि मी लगेच म्हणाले, नाही, मी फक्त माझ्या पतीवर प्रेम करते. मी माझ्या पतीशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. माझ्या नवऱ्याचे निधन होऊन 3 महिने झाले नाहीत आणि मी दुसऱ्याशी लग्न करायला तयार आहे. मी हे करू शकत नाही. माझ्या पतीच्या अंत्यसंस्काराची राख अजून थंड झालेली नाही आणि मी लवकरच विवाहित स्त्री व्हावे. माझा विवेक अमूर्खपणा होऊ देत नाही. मी इथून उठले आणि परत माझ्या क्वार्टरला जाऊ लागले. मालक म्हणाले, तुला हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तू म्हणशील ते मी करेन. माझ्या मुलाशी मालकाचे वागणे खूप चांगले होते. त्याच्यामुळे माझा मुलगा खूप विलासित जीवन जगत असा. तेव्हा मी माझ्या मुलाचे भविष्य पाहिले तेव्हा मला मालकाचा निर्णय योग्य असल्याचा वाटला. जर मी मालकाशी लग्न केले तर माझ्या मुलाला खूप चांगले भविष्य मिळाले असते आणि मग मी सुद्धा एकटी स्त्री होते. मालकाला हवे असते तर तो माझ्याशी जबरदस्ती करू शकला असता. लग्नाशिवाय तो माझ्याशी संबंध ठेवत असता, पण त्याने तसे केले नाही. त्याने मला मोठ्या आदराने, सन्मानाने आणि प्रेमाने लग्नाची ऑफर दिली होती आणि संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार मला दिला होता. मी हो किंवा नाही म्हटले तरी त्याला माझ्या निर्णयावर आक्षेप नसला असता आणि निर्णय झाल्यावर मी शांत झोपले. सकाळी उठल्याबरोबर मी माझ्या मालकाला पहिली गोष्ट सांगितली की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. माझा निर्णय मालक ऐकून खूप खुश झाला. पण जेव्हा मालकिणीला हे कळाले तेव्हा ती संतापली. त्या क्षणी तिने पतीच्या तोंडात चापट मारली आणि म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली मालकिणीशी लग्न करण्याची. मालकीण श्रीमंत बाबाची बिघडलेली पोर होती आणि तिने मालकाला आपला गुलाम बनवला होता. पण मालकाने तिला काही न बोलता मालकानेच तोंडावर कागद मारला आणि तिला सांगितले की आता तू हे घर सोडून जा. माझ्या घरात माझे आयुष्यात तुझ्यासाठी काही उरले नाही. तिला स्वतःचे मूल नाही झाले तर स्त्री काय भले करेल. एक सावत्र आई सुद्धा आपल्या मुलाची अशी वागणूक देणार नाही. मालकीनने ओरडत तिच्या वडिलाला फोन केला, पण त्यावेळी मालकाने चांगलाच राग आला होता. तो कोणाचाच ऐकत नव्हता. काही वेळाने एक भले मोठे वाहन आले आणि मालकीन कायमची घरातून निघून गेली. मी तुम्हा दोघांना बघून घेईल अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी अगदी साधेपणाने मालकांशी माझे लग्न झाले. माझ्या मालकिनीचे वडील तिला कायमचे अमेरिकेला घेऊन गेले होते आणि इथेच गोष्ट संपली. पण मला खूप वाईट वाटले की काश मालकिनीने आपल्या मुलाला थोडा वेळ दिला असता, हे घर समजून घेतले असते, आपल्या पतीची सेवा केली असती आणि त्याला आदर दिला असता. पण हा तिचा छंद आहे. तो तिच्या मित्रांवर अद्वित होता. तिला पार्टी आणि खरेदीशिवाय कशाची पर्वा नव्हती.
लग्नाच्या दिवसात हा निर्णय घेऊन मी काही चुकीचे केले नाही का हा प्रश्न पडला. पण लग्नानंतर नवऱ्याचे प्रेम पाहून मी नशिबान असल्याची जाणीव होऊ लागली. कदाचित हे सगळं माझ्या नशिबात लिहिलं असेल. माझ्या मुलाला वडिलाचे प्रेम मिळत होते, त्याच वेळेस मालकाच्या मुलाला आईचे प्रेम मिळत होते. मी देवाचे पुरेसे आभार मानू शकत नाही. त्याने एक मार्ग कसा बंद केला आणि त्यानेच माझ्यासाठी दुसरा मार्ग कसा खुला केला आहे, आणि माझे जीवन आनंदाने भरले. दोन्ही मुले खूप आनंदी झाली, कारण त्यांच्या आयुष्यात आई वडिलाच्या प्रेमाची कमतरता नव्हती. कारण मित्रांनो, मी मालकाशी लग्न करून योग्य केले का? मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला माझी कथा कशी आवडली असेल तर तुम्हाला कमेंट जरूर करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.